तर इथं बनवत आहे मी व्हेज दम बिर्याणी। तर त्यासाठी मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ ही मी स्वच्छ धुवून घेते। तर तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, अर्ध्या तासासाठी भिजत ठेवते। तर अर्धा तास झालेला आहे, तांदूळ मी नितळायला ठेवलेले आहेत। पाणी पण उकळलेलं आहे। तर त्याच्यामध्ये खडे मसाले घालू, जिरे, तेजपत्ता, लवंग, दालचिनी आणि पाण्याला इथे उकळी आलेली आहे, तांदूळ घालून घेऊ। तर लिंबाची फोड। तर आपल्या इथं भात 80 ते 90% शिजून घ्यायचा आहे। तर भात शिजवताना असं मोठं पातेलं घ्यायचं, म्हणजे छान असा भात शिजतो, मोकळा होतो। तर 2 चमचे मोठं मीठ। पुलावसाठी आपला भात तयार झालेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य: बटाटा घेतलेला आहे, फ्लावर, मटर, पुदिना, कोथिंबीर, पनीर, टोमॅटो, शिमला मिर्च, काजू आणि मनुके। कांदा घेतलेला आहे आणि दही 1 वाटी। सुरुवातीला आपण कांदा, मनुके आणि काजू तळून घेऊ। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। काजू, मनुके आणि कांदा तळून झालेला आहे। त्या तेलामध्ये आपण सगळ्या भाज्या तळून घेऊ। 1 ते 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायच्या। पूर्ण भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहे। भाज्या तळत आहेत तोपर्यंत मिक्सरवरती मी पुदिना, अद्रक आणि लसूण पेस्ट बनवून घेते आणि 1 वाटी कांदा लागेल। पनीर पण आपण 1 मिनिटासाठी आपण तळून घेऊ। तर आपल्या पूर्ण भाज्या तळून झालेल्या आहेत। तर हे 2 चमचे तूप टाकू त्याच तेलामध्ये। थोडेसे जिरे। सुरुवातीला 1 वाटी कांदा। कांदा तळून झालेला आहे। टोमॅटो तळून घेऊ। टोमॅटो तळून झालेला आहे। तर लाल तिखट 1 चमचा, मीठ 1 चमचा आणि हळद अर्धा चमचा। पुदिना, अद्रक आणि लसूणची पेस्ट पूर्ण मिक्स करून घेऊ। एव्हरेस्ट कंपनीचा शाही बिर्याणी मसाला, व्हेज बिर्याणी मसाला टाकू। 1 वाटी दही। पूर्ण दही मिक्स झालेला आहे। त्यात आपण भाज्या घालून घेऊ। तळलेला कांदा आणि पूर्ण भाज्या टाकून घेऊ आपण कढईमध्ये। पूर्ण भाज्या अशा मिक्स झालेल्या आहेत। आता 5 मिनिटासाठी आपण भाज्या झाकून ठेवू। पूर्ण तयारी झालेली आहे। आता दम देऊन घेऊ आपण। तयार झालेली भाजी, भात आणि पातेलं घेतलेलं आहे। त्यात मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि 2 चमचे दूध घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण एक खायचा कलर टाकू आणि मिक्स करून घेऊ। तर सुरुवातीला आपण भाताची लेयर लावू। सुरुवातीला भात टाकू। पूर्ण असं आतमध्ये दाखव पात। नंतर भाजी, भाजीची लेयर झालेली आहे। आता अजून भाताची लावू। कलर दुधामध्ये मिक्स केलेला, तळलेला कांदा, काजू आणि मनुके तळलेले, पुदिन्याची पानं, अजून एक भाताची भाजीची लेयर। तर एक तवा घ्यायचा आहे। 10 मिनिटासाठी आपण गॅस फुल करून तवा तापवून घेऊ।
त्यावरती पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कोळसा ठेवलेला आहे पेटलेला. दम देऊ आपण. तूप टाकून लगेच झाकून घेऊ, कारण बाहेर वाफ नाही जायला पाहिजे तुपाची. तरी 20 मिनिटासाठी आपण दम देऊ. तयार झालेली आहे आपली व्हेज दम बिर्याणी. तर खात राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदी राहा.